सध्या सोयाबीन सोंगणीची लगबग सुरू आहे आणि खाद्यतेलाचे भाव उतरू लागलेत. याचा अर्थ तेल माफियांनी सोयाबीनचे भाव पाडण्यासाठी हा रचलेला डाव आहे, अशी चर्चा शेतकऱ्यामध्ये सुरू आहे. अशातच बुलढाणा तालुक्यातील शिरपूर या गावातील शेतकऱ्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शेतकरी सोयाबीनची सोंगणी करत असताना राजकीय नेत्यांना टोमणे मारत असल्याचे दिसत आहे. तुम्ही 50 खोके घ्या किंवा 100 खोके घ्या, मात्र आम्हा शेतकऱ्यांना सोयाबीनचा हमीभाव द्या, अशी विनंती देखील ते सरकारला करत आहेत. चला तर मग पाहूया शेतकऱ्यांचा गंमतीदार संभाषणाचा हा व्हिडिओ. अरे 50 खोक्यावर काय हजेर आले तुम्ही? कालच्या भाषणात 100 खोके आले बाहेर. अरे बाबा गुवाहाटीला गेले, सुरत मार्गे गेले, हेलिकॉप्टर नाही तुझ्या इकडे सोयाबीन सोंगाले आण रे बाबा. अरे 50 खा का तिकडे 100 खा. गुवाहाटीला जा आणि सुरतला जा, तिकडे महाराष्ट्रात राहा. फक्त आमच्या सोयाबीनले भाव द्या म्हणाला, भाव आम्ही भाव द्या बस. हा आता काय शेतकऱ्या संघ गद्दारी करू नका. उन्हाताना काम करून आलं भाऊ. सगळे विरोधी पार्टीवाले गद्दार म्हणून राहिले. फक्त शेतकऱ्यांना गद्दार नाही, हरकत नाही. 200 खा म्हणा खोके. आम्हाला काय ऊन तर पुरा आलं इकडं मरणाचं. हाल चालले 10 रुपये शेकड्याला लावले काय ना, शेकड्यानं भरणं आले. हाल चालले हाल शेतकऱ्याचे. 50 खा 400 खोके का 200 खोके का, आम्हाला काही घेणं नाही. काम करणं लागतात मरणाचे. कशाचा भाव देणं आला नसतं म्हणते तुम्ही, भाव देते दरवर्षी म्हणतात भाव देते. काय भाव देत नाही? द्यायला पाहिजे 7,000 रुपये भाव. वारे वा. शेतकऱ्याला खोके यायचं घेणं नाही, पोते यायचं घेणं नाही, फक्त मालाला भाव पाहिजे. आमच्या मालाला भाव. जर का गद्दारी केली ना म्हणा तुम्ही आता, हो मग येईल तुमचं सरकार. 100 खा अजून 200 खोके खा. आता सोयाबीनचे भाव आहे, सोयाबीन सांगणं करूयात. फक्त सोयाबीनला धोका नका द्या, गद्दारी करू नका शेतकऱ्या सांगा. बस काही घेणं देणं नाही आम्हाला. सोयाबीनला भाव देतात का नाही? काम करू मराठी पाळी आहे. द्या हो, भाव द्या हो. काय 100 खोके खाता, 50 खोके खाता.